मी 40 वर्षाचा तरुण असून देखील माझं अजून लग्न झालेलं नव्हतं. घरकाम करून नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मला उशीर व्हायचा. म्हणून मी एक मोलकरीण ठेवली. ती दिसायला जरा काळी-सावळीच होती, पण अंगात चांगली भरलेली होती. आमच्या घरात ती मोलकरीण आणि मी, फक्त आम्ही दोघंच असायचो. ती मोलकरीण दररोज फरशी पुसताना माझा ताबा सुटायचा. पण मी स्वतःवर संयम ठेवत होतो. काही दिवसांपासून दररोज माझ्या रूममध्ये झोपायच्या कॉटवर कोणीतरी तसल्या जागेवर मालिश करायच्या तेलाची बाटली ठेवत होतं. त्यामुळे मला खूपच विचित्र वाटायचं. मी याबद्दल कोणाला विचारू शकत नव्हतो, कारण मला लाज वाटत होती. मी परेशान झालो होतो. मला तर वाटत होतं की ती मोलकरीणच बाटली ठेवत असेल, पण मी तिला याबद्दल स्पष्ट बोलू शकत नव्हतो. एके दिवशी मी माझ्या रूममध्येच लपून बसलो. मला बघायचं होतं की नेमकं तेलाची बाटली माझ्या कॉटवर ठेवून कोण माझी मस्करी करत आहे. तेव्हा हळूच दार उघडून ती माझ्या रूममध्ये शिरली. मी तर चोरून पाहत होतो. अचानक खूपच विचित्र दृश्य दिसलं. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली, कारण ती तर तेल लावूनच तिचा. मित्रांनो, मी एका शहरातल्या चाळीत राहतो. मी एक पत्रकार आहे. माझं नाव पोपटराव, पण चाळीतले लोक मला पोपटलाल नावानेच हाक मारतात. मी आमच्या शहरातल्या एका न्यूज चॅनलवर पत्रकार म्हणून काम करत आहे. माझं वय जवळजवळ 40 वर्ष झालं आहे, तर देखील अजून माझं लग्न झालं नव्हतं. माझे आईवडील तर माझ्यासाठी मुलगी पाहून थकून गेले होते. गावात आमची खूप मोठी शेती व एक वाडा असून सून येत नाही म्हणून माझे आईवडील कंटाळून गावाकडे निघून गेले होते. आता चाळीत मी एकटाच राहतो. घरातलं स्वयंपाक वगैरे सर्व मलाच करावं लागतं. म्हणून मला ऑफिसवर जाण्यासाठी खूपच उशीर होत होता. म्हणून माझ्या बॉस प्रतीक्षा मॅडम मला नाही नाही ते बोलायच्या. मी त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला. मी त्यांना म्हटलं की माझ्या घरी कोणीच नाही, मी एकटाच राहतो. अजून माझं लग्न देखील झालं नाही. मला घरातील सर्व काम आटपून ड्युटीला यावं लागतं. त्यावर प्रतीक्षा मॅडम म्हणाली, मग स्वयंपाक करायला मी येऊ का? तो तुमचा प्रॉब्लेम आहे. एखादी कामवाली बाई तुम्ही घरात कामाला ठेवून मग संगीता नावाची एक कामवाली प्रतीक्षा मॅडमच्या घरी धुणी भांडी करण्यासाठी येत होती. त्यांनी मला त्या कामवाली बाईचा फोन नंबर दिला. मग मी त्या संगीता बाईला स्वयंपाक वगैरे घरकाम करण्यासाठी कामावर ठेवले. संगीता सकाळ संध्याकाळ येऊन घरकाम करून जात होती. संगीता दिसायला काळीसावळीच होती, पण ती एक तरुणी होती. म्हणून मला तर खूप कसं तरी वाटायचं, कारण घरात मी एकटाच असायचो. जेव्हा संगीता घरात कामाला येत होती तेव्हा फरशी पुसताना तिच्या छातीवरचा पदर पडायचा आणि अचानक मला तिचं ते गुपित ठेवलेलं मोठं दिसायचं. तिची भली मोठी छाती पाहून माझं तारुण्य तर उसळ्या मारत होतं. पण मी कंट्रोल करायचो. खरंच लग्न करायची इच्छा असून लग्न न झालेल्या माणसाचं असंच असतं. वेळोवेळी उसळ्या मारणारं तारुण्य बळच दाबून धरावं लागतं. मला तर कधी कधी वाटायचं की ती संगीता जाणून तर माझ्यासमोर पदर पाडत नसेल, पण ती माझ्याकडे कधीच पाहत नव्हती. ती तिच्या कामातच व्यस्त असायची. संगीता अंगाने थोडी जाड असल्यामुळे ती खाली बघताच तिचं तारुण्य बाहेर यायचं. मला तर वाटत होतं की एखादी सळपातळ कामवाली भेटली असती तर बरं झालं असतं. दररोज सकाळ संध्याकाळ हा त्रास मला सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे माझ्या बॉस प्रतीक्षा मॅडम यांनी मला ती कामवाली दिली होती, म्हणून मला काहीच बोलता येत नव्हतं. माझ्या प्रतीक्षा मॅडम खूपच श्रीमंत होत्या. प्रत्येक वर्षाला नवीन गाडी बदलायच्या, ब्रँडेड महागड्या वस्तू वापरायच्या. त्यांची श्रीमंती बघून तर माझा जीव जळत होता. एके दिवशी मला ऑफिसला जाण्यासाठी थोडा उशीर झाला होता, म्हणून मी घाईने माझं काम आटपून जात होतो. तेवढ्यात फरशीवरून माझा पाय घसरून मी डायरेक्ट संगीताच्या अंगावरच येऊन पडलो. त्यावेळी तिनेही मला घट्ट मिठी मारली, कारण तीही खूप घाबरली होती. मला तर वाटलं की आता संगीता माझी तक्रार माझ्या बॉसकडे करेल, पण तसं काही झालं नाही. ती खूप लाजली आणि किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी निघून गेली. मी पाहिलं की संगीता फरशी पुसत होती, म्हणूनच माझा पाय घसरला होता. मग मीही माझ्या ड्युटीवर निघून गेलो. मी माझ्या घरची एक चावी संगीताजवळच ठेवली होती, कारण एखाद्या वेळेस मला घरी येण्यासाठी रात्र व्हायची. मग संगीता येऊन सर्व घरकाम आटपून कुलूप लावून निघून जात होती. ज्या दिवसापासून मी संगीताच्या अंगावर पडलो त्या दिवसापासून संगीता तर खूपच चांगली साडी घालून कामावर येत होती. दररोज खूप साज शृंगार करून ती यायला लागली होती आणि हळूच माझ्याकडे पाहून हसत होती. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करायचो. 2-3 दिवसानंतर माझ्या वडिलांचा फोन आला. ते म्हणाले की पोपटराव, तुला पाळण्याची एक मुलगी तुझ्या चाळीत येणार आहे. तिचे आईवडील देखील तिच्याबरोबर येणार आहेत. बघ, तुला ती मुलगी पसंत आली तर आम्हाला कळव. हे ऐकून तर मी खूपच खुश झालो होतो, कारण मला सुद्धा वाटत होतं की माझं लग्न व्हावं. नवरा बायको रात्री जे काही करतात ते करण्याची माझी सुद्धा खूपच इच्छा होती. मग मी त्या दिवशी ऑफिसला सुट्टी घेऊन घरीच थांबलो. दुपारपर्यंत ती मुलगी आणि पाहुणे आले. तिचं नाव श्रेया होतं. खरंच ती खूपच दिसायला सुंदर होती.
मला तर ती आवडली होती. तिनेही मला पसंत केलं होतं. चाळीतले ते घर आमचं स्वतःचं होतं म्हणून मी तिला घर दाखवण्यासाठी घेऊन गेलो. श्रेयाला माझं घर खूप आवडलं. पण अचानक तिची नजर माझ्या रूममधल्या कॉटकडे गेली आणि ती आश्चर्याने पाहू लागली. मी देखील कॉटवर पाहिले तेव्हा मला तर खूपच विचित्र वाटलं, कारण तिथे खाली त्या जागेवर मालिश करण्यासाठी तेलाची बाटली ठेवली होती. श्रेया कॉटकडे गेली आणि तिने ती बाटली उचलून पाहिली आणि मला म्हटलं की तुम्ही ही वापरता का? मी तर तिला नाही म्हटलं, पण तिला विश्वास बसला नाही. श्रेया म्हणाली की पोपटराव, मी तर तुम्हाला मला खूपच चांगला माणूस समजले होते आणि तुम्ही असे निघालात. असं बोलून ती मला नापसंती देऊन निघून गेली. मी तर डोक्याला हात लावून बसलो. ही तेलाची बाटली कोणी आणली असावी हाच विचार करत होतो. मग मी संगीताला बोलावून घेतले आणि विचारले की संगीता, ही तेलाची बाटली कोणी आणली? तुला माहीत आहे का, या तेलाच्या बाटलीमुळे माझं जमलेलं लग्न देखील मोडलं. ती बाटली पाहून तर संगीता देखील तोंडावर हात ठेवून हसू लागली आणि म्हणाली की साहेब, मी कशाला आणली ही बाटली? आणि असं बोलून ती माझ्यापासून निघून गेली. केवळ तसल्या तेलाच्या बाटलीमुळे आज माझं लग्न मोडलं होतं. एवढी चांगली श्रेया मला नापसंत देऊन गेली होती. मला तर खूपच वाईट वाटलं. मी रात्रभर विचार करत बसलो की नेमकी ही बाटली येथे कोणी ठेवली असावी. मला तर त्या संगीतावर शंका येत होती. बहुतेक संगीता मला पसंत करत होती म्हणून तिने ही बाटली कॉट खाली ठेवली असावी. चाळीत राहणाऱ्या एका मित्राला मी संगीताबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की अरे पोपटराव, संगीता तशी मुलगी नाही. ती जरी दिसायला काळी सावळी असली तरी तिची वागणूक खूपच चांगली आहे. ती कधीच असलं विचित्र काम करू शकत नाही. मग असे 4-5 दिवस निघून गेले. रात्री मी माझ्या ड्युटीवरून खूप उशिरा घरी आलो. तशी ऑफिसला सुट्टीच होती, पण बाहेरचे काम होते. खूप थकल्यामुळे मी आराम करण्यासाठी माझ्या कॉटवर थोडं अंग टाकलं तेव्हा मला माझ्या कॉटवरच्या त्या जागेवर मालिश करण्याची तेलाची बाटली दिसली. मी ती बाटली हातात घेऊन नीट पाहिली. त्यावर तसले चित्र देखील होते. मी मनातच पुटपुटलो, एवढा निर्लज्ज कोण असेल? हेच मला समजत नव्हतं. मला तर वाटलं होतं की चाळीतच कोणीतरी माझी मस्करी करत आहे, कारण माझं वय 40 वर्ष होऊन गेलं होतं तरी देखील अजून माझं लग्न झालं नव्हतं आणि त्यातच तेलाच्या बाटलीने माझं डोकं खाल्लं होतं. मला तर खूपच राग आला होता. असं वाटलं होतं की तेलाच्या बाटलीचं तेल घेऊन जसं त्या बाटलीवर सांगितलं आहे तसंच दोन्ही हाताने जोरजोरात करावं. पण मी मनावर संयम ठेवला. मला तर हसावं का रडावं हेच कळत नव्हतं. रात्री मी जरा डोक्याला जोर देऊन विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मागची बाटली देखील सुट्टीच्या दिवशी कोणीतरी माझ्या कॉटखाली ठेवली होती आणि दुसऱ्या वेळेस देखील सुट्टीच्या दिवशी बाटली माझ्या कॉटवर ठेवली होती. आता मला एवढं समजलं होतं की त्या दोन्ही बाटल्या तर सुट्टीच्या दिवशी माझ्या कॉटजवळ कोणीतरी ठेवल्या होत्या. पण कोण ठेवत होतं त्याचा पत्ता नव्हता. म्हणून मी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे घराच्या बाहेर गेलोच नाही. मी माझ्या रूममध्येच थांबलो. मी घरात थांबून बारकाईने संगीतावर लक्ष ठेवलं होतं. संगीता तर खूपच शॉर्टकट साईजचा ब्लाऊज घालून आज कामावर आली होती. ती एवढी सुंदर दिसत होती की माझं मन सुद्धा तिच्यावर जात होतं. पण मी स्वतःला सावरलं आणि सगळीकडे लक्ष ठेवू लागलो. सकाळचा आणि संध्याकाळचा दोन्ही स्वयंपाक करून संगीता घरी निघून गेली. त्या दिवशी रूममध्ये कोणीच बाटली ठेवली नाही, कारण मी घरातच थांबलो होतो. माझ्या मनात राहून राहून हीच गोष्ट येत होती की बहुतेक हे काम ती संगीताच करत असेल. ती दिसते तशी नव्हती. मला तर वाटत होतं संगीता फक्त चांगलं वागण्याचं नाटक करत असेल आणि ती असंच काम करत असेल, दुसऱ्या पुरुषाला नादी लावणं. मी बिगर लग्नाचा होतो म्हणून मी संगीताला माझ्यावर जाळं टाकण्याचा प्रयत्न करत असेल असं मला वाटलं होतं. मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो. माझी बॉस प्रतीक्षा खूपच सजून सवरून आली होती. मी याआधी तिला कधीच लिपस्टिक लावलेलं पाहिलं नव्हतं, पण आज ती पूर्ण साज शृंगार करून आली होती. प्रतीक्षाने मला विचारलं, पोपटराव, मी कशी दिसते? यावर मी त्यांना म्हटलं की प्रतीक्षा, तुम्ही झकास दिसतात. तेव्हा ती खूपच लाजली. प्रतीक्षाबरोबर मी मालकीण आणि नोकर या पद्धतीने राहत होतो म्हणून मला त्यांची जास्त थट्टा मस्करी करणे योग्य वाटत नव्हतं. मला समजत नव्हतं की आजकाल काय झालंय. जिला पाहावंय ती माझ्याकडे नटून थटून येत होती. तेवढ्यात मागून ऑफिसची कॅशियर मेघा आली. गडबडीत तिने मला धक्का दिला तेव्हा प्रतीक्षा मेघावर खूपच रागावली. ती म्हणाली की तुला दिसत नाही का, एवढा मोठा 90 किलोचा माणूस आहे समोर. यापुढे असं वागणं मला चालणार नाही. तेव्हा मेघा स्वारी म्हणून तिथून निघून गेली. मी प्रतीक्षा मॅडमला म्हटलं, जाऊ दे मॅडम. त्यावर प्रतीक्षा माझ्यावर देखील रागवली आणि म्हणाली की हे असे मला चालणार नाही. हे ऑफिस आहे, चावडी नाही. पुढचा सुट्टीचा दिवस जवळच आला होता. मला तर खूप भीती वाटत होती, कारण सुट्टीच्या दिवशी कोणीतरी माझ्या रूममध्ये तसल्या तेलाची बाटली ठेवत होतं. आता मी विचार केला होता की प्रत्येक सुट्टीच्या दिवशी घरीच थांबायचं, पण न्यूज कंपनीच्या मीटिंगसाठी प्रतीक्षा मॅडमने मला दुसऱ्या शहरात पाठवलं. मीटिंगला 1.5 तास लागणार होता, म्हणजे मी संध्याकाळपर्यंत घरी येऊ शकत होतो. मीटिंगसाठी मी नाही देखील म्हणू शकत नव्हतो, कारण माझ्या नोकरीचा प्रश्न होता. मग मी दिवसभर मीटिंग करून आल्यानंतर रात्री घरी पोचलो.
तेव्हा उकळातील ठोंब्याला तेल लावून कोणीतरी माझ्या रूममध्ये तो ठोंब्या कॉटवर ठेवला होता आणि त्याच्याजवळच एक आयुर्वेदिक तेलाची बाटली ठेवली होती. मला कळत नव्हतं की अशी चेष्टा कोण माझ्यासोबत करत आहे. माझं नाव पोपटराव आहे म्हणून माझं तर चांगलाच पोपटपंची बनत होते. ते पाहून मला तर खूपच राग आला. मी विचार केला की हे ठेवताना जर मी कोणाला पाहिलं तर त्याला मी सोडणार नाही. मी रागातच चाळीच्या बाहेर थांबलेल्या चौकीदाराला बोलावले आणि म्हटलं की माझ्या घरी कोणी पाहुणा आला होता का? चौकीदार म्हणाला की मी तर कोणालाच पाहिले नाही, फक्त संगीताबाई संध्याकाळचा स्वयंपाक करून गेली आहे. आता मला संगीताचा खूप राग आला होता. मी तिला चांगलंच बोलणार होतो. दुसऱ्या दिवशी संगीता सकाळी खूपच फॅन्सी ड्रेस घालून आली होती. दररोज साडी घालणारी संगीता आज तर फॅन्सी ड्रेस घालून आली होती. ती आल्याबरोबर मी तिला खूपच रागाने बोललो, संगीता तू हे काय करत आहेस? तुला लाज नाही वाटत का? तू माझ्यापेक्षा वयाने जवळजवळ 20 वर्षांनी लहान आहेस. मी कुठं, तू कुठं? तुला माझ्याबरोबर असं करणे योग्य वाटत नाही का? तुझं लग्न झालेलं आहे, तुला नवरा आहे आणि तू माझ्याबरोबर असे वाईट वागतेस? मी असं बोलल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती माझ्या घरातून निघून गेली. थोड्या वेळाने मला खूप वाईट वाटलं. कोणताच पुरावा नसताना मी संगीताला असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं. नंतर दुपारी मी संगीताच्या घरी जाऊन तिची माफी मागितली. त्यावर संगीता म्हणाली, नाही साहेब, मी चिडली नाही, मला राग पण आला नाही. पण तुम्ही मला जे बोललात ते चुकीचं आहे. मी माझ्या नवऱ्याशिवाय कधीच कोणाचा विचार करत नाही आणि तुम्ही जे बोललात तो तुमचा गैरसमज आहे. चिंता करू नका पोपटराव, मी रात्री स्वयंपाक करायला तुमच्या घरी येईल. ती असं बोलल्यानंतर माझी मान खाली झाली. माझी चूक मला समजली होती. आता तर मला तेलाची बाटली ठेवणाऱ्याचा खूपच राग आला होता. म्हणून मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगितली. माझा मित्र राजू मला म्हणाला, अरे पोपटराव, तू खूपच टेन्शन घेतोस. क्षुल्लक गोष्ट आहे ती, सोडून दे. त्यावर मी म्हटलं की नाही राजू, मला बघायचं आहे की माझ्याबरोबर ही मस्करी कोण करत आहे. मग राजू मला म्हणाला की ते किती सोपं आहे. तुझ्या मोबाईलमधलं सिम कार्ड काढून टाक आणि घरात तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ मोड करून व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून मोबाईल लपून ठेव. म्हणजे रूममध्ये कोण येत आहे हे तुला मोबाईलमध्ये दिसेल. राजूने मला चांगली युक्ती सांगितली होती. मग मी सुट्टीच्या दिवशी सकाळीच राजूने सांगितल्याप्रमाणे माझ्या रूममध्ये मोबाईल व्हिडिओ मोडमध्ये करून ठेवला. तो मी असा ठेवला की कोणालाही दिसत नव्हता आणि सुट्टीच्या दिवशी निवांत बाहेर फिरायला निघून गेलो. मी संध्याकाळी घरी आल्यानंतर माझ्या कॉटवर आयुर्वेदिक तेलाची बाटली तयारच होती. मी मजेत ती बाटली उचलली आणि बाजूला एका पेटीत ठेवून दिली आणि मस्तपैकी संगीताने बनवलेले जेवण करून तो मोबाईल घेतला आणि व्हिडिओ पाहू लागलो. आता मला बाटली ठेवणारा चोर सापडणार होता म्हणून मी खूपच आनंदी होतो. मग मी तो व्हिडिओ पाहत पाहत गेलो. अचानक रात्री 7:45च्या वेळेला माझ्या रूममध्ये कोणीतरी आलं. मला त्याचा चेहरा दिसत नव्हता. ते जे कोणी आलं होतं ते जीन्स पॅन्ट आणि टी शर्टवर होतं आणि चेहरा स्कार्फने झाकून घेतलेला होता. मला एवढं समजलं की एक लेडीज होती, म्हणजे बहुतेक संगीतच असावी असं मला वाटत होतं. मी तर खूपच रागाने गरम झालो. मी परत तो व्हिडिओ पाहिला. तेव्हा मला बाटलीत ठेवताना तो हात दिसला. तो गोरा गोमटा होता. संगीता तर काळी सावळी होती. म्हणजे बाटलीत ठेवणारी संगीता नसून दुसरं कोणतरी होतं. आता तर टेन्शन कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललं होतं. आता नेमकं तिसरंच कोणतरी घरी येत होतं हे मला समजत नव्हतं. चाव्या तर 2च होत्या, एक संगीताकडे आणि एक माझ्याकडे. मग हे तिसरं घरी कोण येत होतं? आता याचा शोध लावायचा होता. रात्री खूप वेळ लागल्यामुळे मला झोपेतून उठायला उशीर झाला म्हणून ऑफिसमध्ये देखील जाण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे प्रतीक्षा मॅडम तर मला खूपच बोलू लागल्या. प्रतीक्षा मॅडम म्हणाली, पोपटराव तुम्हाला नोकरी करायची असेल तर करा, नाही तर सोडून द्या. एवढा निष्काळजीपणा चालणार नाही. तुम्ही जर असं उशिरा येत राहिलात तर कंपनीला खूप मोठं नुकसान होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात आणि इथे तुम्ही हजर नसता, मग आम्ही काय करायचं? मॅडम अशा बोलल्यानंतर मी त्यांना सॉरी म्हणालो. इथून यापुढे ड्युटीला येण्यासाठी मला उशीर होणार नाही. मी असं त्यांना बोललो आणि माझ्या कामावर गेलो. पण काम करताना देखील मला मन लागत नव्हतं. ती व्यक्ती कोण असावी हाच विचार माझ्या डोक्यात सारखा येत होता. रूममध्ये कॅमेरे लपून देखील काही माहिती मिळाली नाही. आता मला असं काही करावं लागणार होतं की जे कोणालाच कळणार नाही. उजव्या हाताने केलेलं काम डाव्या हाताला देखील कळू द्यायचं नव्हतं. असं काहीतरी करायचं होतं म्हणून मी 7-8 दिवस शांत राहिलो. मस्करी करणाऱ्याला करू दिली. 2-4 बाटल्या अजून वाढल्या होत्या. जवळजवळ माझ्या पेटीमध्ये 7-8 बाटल्या आता तेलाने भरलेल्या होत्या. मी त्या बाटलीवर तेलाची किंमत पाहिली तर जवळजवळ 400 रुपयाला ती बाटली होती. मला कळत नव्हतं की एवढी महागाची बाटली असं मस्करी म्हणून कोण ठेवत आहे. आता मीच माझी एक युक्ती योजली. मी ऑफिसला जाऊन मॅडमकडून सुट्टी घेतली. मी मॅडमला म्हटलं, मला माझ्या जवळच्या पाहुण्यांच्या लग्नाला जायचं आहे. मी असं बोलल्यानंतर मॅडमनेही मला सुट्टी दिली. नंतर मी संगीताला फोन करून सांगितलं की संगीता, मी आज रात्री जेवण करायला येणार आहे. तू सकाळचा स्वयंपाक करून नकोस, थेट रात्रीचा स्वयंपाक करून ठेव.
ती ओके म्हणाली. मी माझ्या घरात समोरच्या दारातून गेलोच नाही. मी ऑफिसमधून आलो आणि मागच्या कठड्यावरून उडी मारून मागच्या खिडकीतून हळूच माझ्या रूममध्ये प्रवेश केला आणि माझ्या कॉटखाली जाऊन लपून बसलो. मी समोरच्या दारातून आलो असतो तर चौकीदाराला दिसले असते आणि चाळीतील लोकांनाही दिसलो असतो, म्हणून मी मागच्या बाजूने आलो होतो. सकाळपासूनच मी माझ्या रूममध्ये लपून बसलो. जवळजवळ आता 4 तास होऊन गेले होते. माझं तर कॉटखाली अंग दुखू लागलं होतं, पण मला ते आता सहन करावं लागणार होतं. कारण तेलाच्या बाटलीविषयी मला माहिती करायची होती. ती नेमकं कोण आहे जी मला एवढा त्रास देत आहे हे मला बघायचं होतं. म्हणून मी कॉटखाली तग धरून राहिलो होतो. आता तर मी चांगला जिद्दीला पेटलो होतो. ती कोण आहे ते माहीत करायचं होतं, म्हणजेच करायचंच. रात्री 6:30 वाजता संगीता आली आणि स्वयंपाक वगैरे करून 7:30 वाजता घरातून निघून गेली. हे मला तिच्या आवाजावरून कळत होतं. मी तर खूप थकलो गेलो होतो. वाट पाहून पाहून माझी सहनशक्ती संपली होती. माझी तर तहान-भूक देखील हरवली होती. दिवसभर मी उपाशीच होतो. मी तर पाणीसुद्धा पिलो नव्हतो. मला वाटत होतं की आता कोणी येत नाही, कॉट खालून निघालेलंच बरं. पण परत माझं जिद्दी मन म्हणालं की नाही, अजून तासभर तरी थांब पोपटराव. मग मी माझ्या मनाला ऐकून तासभर थांबण्याचा निर्णय घेतला. संगीता गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटातच मला घरात काहीतरी आवाज येऊ लागला. म्हणजे घरात कोणीतरी शिरलं होतं. माझं तर हृदय धडधड करू लागलं. मला तर घाम फुटला होता. नेमकं कोण असेल यातच मला कुतूहल वाटत होतं आणि रागही येत होता. मग हळूच ती बाई माझ्या रूममध्ये शिरली. जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट तिच्या अंगावर होतं आणि चेहरा झाकलेला होता. तिने तिच्या पर्समधून हळूच एक बाटली काढली आणि माझ्या कॉटवर ठेवून त्याचबरोबर एक कागद तिथे ठेवला आणि ती लेडीज परत निघून गेली. तेवढ्यात मी कॉट खालून लवकरच बाहेर आलो आणि धावतच त्या लेडीजला पकडले. तेव्हा ती मला धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण मी तिला घट्ट आवळून धरले आणि एका हाताने तिचा चेहऱ्याचा रुमाल बाजूला केला. जेव्हा मी तिचा चेहरा पाहिला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या तर संपूर्ण अंगाला मुंग्या आल्या. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती लेडीज दुसरी कोणी नसून माझी बॉस प्रतीक्षा मॅडम होती. मी काहीच विचार केला नाही आणि तिच्या 2-4 कानाखाली दिल्या. मी रागाच्या भरात विसरून गेलो होतो की ती माझी बॉस आहे. मी कानाखाली दिल्यामुळे ती रडू लागली. मग मलाही वाईट वाटलं आणि मी तिला विचारलं, तू असं का करत होतीस? मग मी तिने कॉटवर ठेवलेला कागद वाचून पाहिला. तेव्हा तर मी डोक्यावर हातच मारून घेतला. त्यामध्ये लिहिलं होतं की हे तेल तुमच्या तिथे लावा. मग मी अतिशय रागातच म्हटलं, तू तर माझी बॉस आहेस, एवढी समजदार आहेस आणि माझी अशी मस्करी का करत होतीस? मग प्रतीक्षा म्हणाली की पोपटराव, मला माफ करा. मी मान्य करते की मी तुमची मस्करी केली. मी तुमच्या रूममध्ये येऊन कॉटवर तेलाची बाटली ठेवली. मी म्हटलं की चावी संगीताकडे आणि माझ्याकडेच आहे. मग तू कशी काय आतमध्ये येतेस? तेव्हा प्रतीक्षा म्हणाली की मी सर्व काही सांगते. ज्या दिवसापासून तुम्ही आमच्या कंपनीत नोकरीला आला होतात त्या दिवसापासून तुम्ही मला खूप आवडत होतात. पण मी तुम्हाला तसं बोलू दाखवू शकत नव्हते कारण तुमची बॉस होते. माझं असं वागणं योग्य वाटत नसलं. मी तुमच्यासमोर वेगवेगळे महागडे कपडे घालून येत होते, पण तुम्ही माझ्याकडे लक्ष देखील देत नव्हते. त्यावेळी मला खूप वाईट वाटायचं. मी कित्येक एक दिवस प्रयत्न केला की तुमचं मन माझ्याकडे वळून घेईल, पण तुम्ही कधीच माझ्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहिलं नाही, म्हणून मी खूपच दुःखी झाले. मग योगायोगाने माझी मोलकरणी तुमच्या घरी कामासाठी पाठवली. त्यामागे देखील माझा स्वार्थ होता. संगीता माझ्या घरी कामाला आली तेव्हा मी तिच्याकडे तुमच्या रूमच्या चावीची छाप साबणावर घेतली आणि डुप्लिकेट चावी तयार केली आणि मग मी सुट्टीच्या दिवशी हळूच चोरून लपून येऊन तुमच्या कॉटवर तेलाची बाटली ठेवू लागले. मला वाटत होतं की तुम्हाला स्त्रियांविषयी आकर्षण नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, तुमच्याकडे आकर्षण यावे म्हणून मी तसल्या जागेवर लावायचं तेल कॉटवर ठेवत होती. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कामावर येताच मी नटून तुमच्या समोर यायची, पण तरी देखील तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नव्हतं. असं म्हणून प्रतीक्षा मोठमोठ्याने रडू लागली. म्हणजे प्रतीक्षा माझ्यावर प्रेम करत होती. तिला माझी बायको व्हायचं होतं आणि मला तर माहीतसुद्धा नव्हतं. गेली 3 वर्षापासून प्रतीक्षा मॅडम माझ्यावर जीवापाड प्रेम करत होत्या आणि मला याचा काहीच पत्ता नव्हता. मी दिवस रात्र लग्नासाठी तडफडत होतो. एवढी सुंदर प्रतीक्षा मॅडम असताना देखील मी काहीच विचार केला नाही आणि प्रतीक्षा जवळ घेऊन तिला एक मिठी मारली आणि म्हटलं की प्रतीक्षा, मला माफ कर. मी तुझं प्रेम समजू शकलो नाही. तू तुझ्या तोंडाने स्पष्ट का म्हणाली नाहीस? त्यावर प्रतीक्षा म्हणाली की कसं म्हणू? तुम्हाला माझं समजत नाही का? तुम्ही माझ्या वागण्यावरून ओळखलं नाही का? मी म्हटलं की तसं नाही प्रतीक्षा, मी तुला बॉसच्या रूपात पाहत होतो. मी तुला मालकीन समजत होतो. मग प्रतीक्षा म्हणाली की आधी ऑफिसमधली मालकीन होते, आता घरची मालकीन देखील होणार आहे. मी देखील होकार दिला. असं बोलून आम्ही दोघांनी परत प्रेमाची मिठी मारली. प्रतीक्षाकडून आतमध्ये येताना चुकून दरवाजा उघडाच राहिला होता. माझं लक्ष दरवाजाकडे गेलं तेव्हा चाळीतले सर्व लोक आम्हाला पाहत होते. म्हणजे आमचा एवढा मोठा घडलेला तमाशा सर्व लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिला होता आणि सर्व लोक
तोंडावर हात ठेवून हसत होते. मी तर डोक्यावर हातच मारून घेतला. संपूर्ण चाळीला माझं प्रेम प्रकरण समजलं होतं. जेव्हा प्रतीक्षाने दरवाजाकडे पाहिले तेव्हा तर ती खूप लाजली आणि किचनमध्ये पळून गेली. त्यानंतर चाळीतच आमचे धूमधडाक्यात लग्न झाले. मित्रांनो, एवढ्या दिवस लग्नासाठी तरसून गेलेल्या पोपटलालचे शेवटी त्याच्या कंपनीच्या मालकीन बाईबरोबरच लग्न झाले. वयाच्या 40व्या वर्षी पोपटलालला खूपच सुंदर बायको भेटल्यामुळे तो खूपच आनंदी होता. त्यानंतर सर्व चाळीतील लोकांना पोपटरावने खूप मोठी पार्टी दिली. तो खर्च तर करणारच, कारण त्याची बायको देखील खूपच श्रीमंत होती. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्यापैकी कोणी लाल आहे का? म्हणजे असेल तर विचार करू नका. जो कोणी तुमच्यावर प्रेम करत आहे त्याच्याबरोबर लग्न करून टाका. उशीर कराल तर तुमचाही लाल व्हायला. माझ्या आवडत्या मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.